श्री स्वामी समर्थ. भक्त हो, कधीकधी आयुष्यातील सर्वात मोठी जखम शत्रू देत नाही. ती जखम कधीकधी आपलीच माणसं देतात. ज्याच्यावर आपण विश्वास ठेवला, ज्यांच्यासाठी मनापासून चांगलं केलं, ज्यांना आपल्या आयुष्यात खास स्थान दिलं, त्यांच्याकडूनच जेव्हा मन दुखतं तेव्हा वेदना फक्त एका घटनेची नसते, तर तुटलेल्या विश्वासाची असते. आजचा हा स्वामी संदेश त्या प्रत्येक भक्तांसाठी आहे, ज्याने कोणावर तरी पूर्ण विश्वास ठेवला पण बदल्यात निराशा मिळाली, ज्याने प्रेम दिलं पण गैरसमज मिळाले, ज्याने प्रामाणिकपणा ठेवला पण त्याची किंमत समजली गेली नाही. भक्तांनो, हा संदेश शेवटपर्यंत ऐका, कारण कदाचित स्वामी आज त्या मनाला उत्तर देणार आहेत ज्याने खूप दिवस एक प्रश्न मनात ठेवला आहे: मी चुकीच्या व्यक्तीवर विश्वास का ठेवला? श्री स्वामी समर्थ. भक्त हो, आयुष्यात प्रत्येक भेटणारी व्यक्ती आपल्यासोबत कायम राहण्यासाठी येत नाही. काही लोक आपल्याला आनंद देतात, काही लोक आपल्याला अनुभव देतात, तर काही लोक आपल्याला माणसं ओळखायला शिकवतात. पण जेव्हा विश्वास तुटतो तेव्हा माणूस फक्त त्या व्यक्तीपासून दूर जात नाही, तर तो स्वतःच्या निर्णयावरही शंका घेऊ लागतो. तो विचार करतो, मी इतका चुकीचा कसा ठरलो? मला हे आधी का कळलं नाही? मी एवढं मनापासून केलं तरी असं का झालं? भक्तांनो, स्वामी सांगतात, माझ्या लेकरा, तुझं मन स्वच्छ होतं म्हणून तू विश्वास ठेवला. तुझी चूक तुझ्या चांगुलपणात नव्हती, कारण चांगल्या मनाचा माणूस नेहमी दुसऱ्यांकडेही चांगुलपणाने पाहतो. पण प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत सारखी नसते. काही अनुभव आपल्याला तोडण्यासाठी येत नाहीत, ते आपल्याला अधिक समजदार बनवण्यासाठी येतात. ज्या व्यक्तीने तुमचा विश्वास तोडला त्यामुळे तुमच्या मनातील प्रेम संपवू नका, कारण दुसऱ्याच्या चुकीमुळे तुमची सुंदरता का बदलावी? भक्तांनो, आज जर तुम्हालाही आयुष्यात असा अनुभव आला असेल जिथे तुम्ही मनापासून विश्वास ठेवला आणि मन दुखावलं, तर कमेंटमध्ये प्रेमाने लिहा, हो स्वामी, माझं मन दुखवलं. श्री स्वामी समर्थ. कारण स्वामींच्या चरणी ठेवलेली भावना कधीच वाया जात नाही. आणि जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा संदेश अशा व्यक्तीपर्यंत शेअर करा जी आजही एखाद्या जुन्या दुःखातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. आणि अशाच मनाला आधार देणाऱ्या स्वामी संदेशांसाठी स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा. पुढे आपण जाणून घेणार आहोत स्वामी त्या भक्ताला काय सांगतात ज्याचा विश्वास तुटला आहे पण मन अजूनही प्रेम शोधत आहे. भक्तांनो, विश्वास ही अशी गोष्ट आहे जी तयार व्हायला खूप वेळ लागतो पण तुटायला एक क्षण पुरेसा असतो. एखाद्या व्यक्तीने बोललेला एक शब्द, केलेली एक कृती किंवा दाखवलेलं एक वेगळं रूप कधीकधी मनावर अशी छाप सोडतं की आपण आतून बदलून जातो. ज्या व्यक्तीवर आपण विश्वास ठेवला तिच्याबद्दल मनात अनेक चांगल्या भावना असतात. आपल्याला वाटतं ही व्यक्ती मला समजून घेईल, माझ्या आनंदात सहभागी होईल, माझ्या कठीण काळात साथ देईल. पण जेव्हा वास्तव सगळं वेगळं समोर येतं तेव्हा मनाला मोठा धक्का बसतो. भक्तांनो, त्यावेळी अनेक जण स्वतःलाच दोष देतात. मी एवढा विश्वास ठेवायला नको होता, मी इतका जवळ जायला नको होतं. पण स्वामींचा संदेश आहे, स्वतःला दोष देऊ नका, कारण विश्वास ठेवणं ही कमजोरी नाही, ती तुमच्या मनातील स्वच्छतेची निशाणी आहे. फक्त आता अनुभवातून एक गोष्ट शिका: प्रेम ठेवा पण स्वतःची किंमत विसरू नका. माफ करा पण पुन्हा त्याच वेदनेत स्वतःला अडकू नका. भक्तांनो, आयुष्यात काही लोक आपल्याला एक धडा देऊन जातात. ते आपल्याला शिकवतात की प्रत्येक हसणारा चेहरा आपला नसतो, प्रत्येक जवळ येणारा माणूस मनापासून जवळचा असेलच असं नाही, आणि प्रत्येक नात्याला वेळेची परीक्षा द्यावी लागते. स्वामी सांगतात, माझ्या लेकरा, तुझं मन कठीण बनवू नकोस, फक्त तुझं मन शहाणं बनव. कारण वाईट अनुभवांमुळे चांगुलपणा सोडणं हा त्या अनुभवाचा सर्वात मोठा विजय असतो.
तुम्ही दुखावला गेला असाल, पण तुमच्यातील प्रेम जिवंत ठेवा. तुम्ही फसवले गेला असाल, पण तुमची प्रामाणिकता सोडू नका, कारण तुमचं खरं असणं ही तुमची ताकद आहे. भक्तांनो, जर तुम्हाला वाटत असेल की आयुष्यात आलेले काही अनुभव आपल्याला मजबूत बनवतात, तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि हा संदेश त्या व्यक्तीपर्यंत शेअर करा जिच्या मनात अजूनही जुन्या आठवणींचं ओझं आहे. कधीकधी एका योग्य संदेशाने एखाद्या मनाला पुन्हा आशा मिळते. आणि जर तुम्हाला असे स्वामी संदेश आवडत असतील तर स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण ही भक्तीची वाट, विश्वास आणि सकारात्मकतेची वाट आहे. पुढे आपण ऐकणार आहोत विश्वास तुटल्यानंतर स्वामी त्या भक्ताला नव्याने जगण्याचा कोणता मार्ग दाखवतात. भक्त हो, आता या संदेशाच्या शेवटी येताना स्वामी तुम्हाला एक गोष्ट मनापासून सांगू इच्छितात. आयुष्यात कुणीतरी तुमचा विश्वास तोडला असेल, पण त्यामुळे तुमचा स्वतःवरील विश्वास तुटू देऊ नका. कुणीतरी तुमच्या प्रेमाची किंमत केली नसेल, पण त्यामुळे तुमच्या मनातील चांगुलपणा कमी होऊ देऊ नका. कारण दुसऱ्याच्या चुकीमुळे तुमच्या सुंदर मनाला शिक्षा देऊ नका. कधीकधी आपल्याला वाटतं ज्यांनी मला दुखावलं त्यांना उत्तर मिळायला हवं. पण भक्तांनो, स्वामींचा मार्ग सुडाचा नाही, तो सत्याचा आहे. काळ प्रत्येक गोष्टीची जागा दाखवतो. ज्याने खोटेपणा निवडला त्याला त्याच्या कर्माचं उत्तर मिळतं, आणि ज्याने प्रामाणिकपणा जपला त्याला स्वामींचा आशीर्वाद मिळतो. तुम्ही तुमच्या मनावर रागाचं ओझं ठेवू नका, कारण राग त्या व्यक्तीला नाही तर तुमच्या स्वतःच्या शांततेला त्रास देतो. ज्या दिवसापासून तुम्ही मनातून जुने दुःख सोडाल त्या दिवसापासून तुमच्या आयुष्यात नवीन जागा तयार होईल, नवीन विचारांसाठी, नवीन आनंदासाठी आणि स्वामींच्या कृपेसाठी. भक्तांनो, कदाचित आज तुम्ही एका अनुभवांमुळे दुःखी असाल, पण उद्या मागे वळून पाहताना तुम्हाला जाणवेल त्या घटनेने मला कमकुवत नाही तर अधिक समजदार बनवलं. स्वामी सांगतात, माझ्या लेकरा, तू ज्या लोकांवर विश्वास ठेवला तो तुझ्या मनाचा गुण होता. आता त्या अनुभवातून शहाणपण घे, पण प्रेम करण्याची क्षमता गमावू नकोस. आज जर तुमच्या मनात एखादी जुनी गोष्ट असेल, एखादं दुःख असेल किंवा एखादी आठवण असेल जी तुम्हाला अजूनही त्रास देते, तर स्वामींच्या चरणी एकदा लिहा श्री स्वामी समर्थ आणि मन हलकं करा. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा संदेश त्या व्यक्तीपर्यंत शेअर करा जी पुन्हा विश्वास ठेवायला शिकत आहे. आणि अशाच हृदयाला आधार देणाऱ्या स्वामी संदेशांसाठी स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा. कारण प्रत्येक भक्ताची वेदना स्वामींपर्यंत पोहोचते आणि प्रत्येक प्रामाणिक भावनेला स्वामींचा आशीर्वाद मिळतो. स्वामी म्हणतात, माझ्या लेकरा, ज्यांनी तुला गमावलं त्यांनी काय गमावलं हे त्यांना कळेल. पण तू स्वतःला कधीही हरवू नको, कारण तू माझा भक्त आहेस आणि माझी कृपा तुझ्या सोबत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील दुःख दूर करून आयुष्यात विश्वास, शांती आणि आनंद भरून देवोत. श्री स्वामी समर्थ.